नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा मी परत गावाला आले. तुम्हाला मी बोललो होतो मागच्या गावच्या ब्लॉगमध्ये की मी परत गावाला येणार आहे. कारण आता माझ्या पप्पांच्या घरची पालखी आहे. तर आम्ही काल रात्री वक्रतुंड ट्रॅव्हल्सनी गावाला आलो आहे. रात्री सकाळीच आलो, रात्री गाडीतनं बसलो 10 वाजता आणि आता 8:30 वाजता आम्ही घरी आलो आहे. इथे आंघोळ बिंघोळ फ्रेश झालो आहे. तर आता आम्ही गणपतीपुळ्यात जाणार आहे. जर आज पालखी नाही, उद्या पालखी आहे. तर आज आम्ही चाललो आहे तिकडे गणपतीपुळ्यात. तर तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला तिथे गेल्यावरती. तर मी आता चेंज केलं आहे माझं आउटफिट आणि आम्ही तिघं आले, मम्मी पप्पा मी. तुम्हाला दाखवायचं विसरून गेलो, मी तुम्हाला दाखवतो दोघांना पण. तर हे तर माझे पप्पा आहे. पप्पा हाय करा. हाय. आणि ही मम्मी आहे. आम्ही तिघं आता चाललो आहे. गाडी बोलवली आहे मामाने, जे रिक्षा बेसिकली. तिथून आता आम्ही गणपतीपुळ्यात जाणार आहे. गणपतीचं दर्शन घेणार आहे. थोडं बीचवर जाऊ. सीन किती मस्त मस्त आहेत ते थोडे व्हिडिओ शूट करेन. आणि ते जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ना, तर माझ्या इन्स्टाला बघायला लागतील तुम्हाला. ह्यात पण थोडे शॉर्ट टाकेल मी, पण बाकीचे सगळे जे माझे रील्स असतील ना, ते माझ्या इन्स्टाला दिसतील. माझ्या इन्स्टाचं पेज तुम्हाला माहितीच असेल. साईराज नांदिवडेकर हे माझ्या इन्स्टाचं पेज आहे. आणि यूट्यूब चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, साईराज व्लॉग्स म्हणून. तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. प्रयत्न माझा खूप आहे की सगळं तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवायचं. तुम्हाला माझं घर पण दाखवेन तिकडचं, कारण उद्या पालखी येणार आहे. तर आज मी जे बीच आहेत आणि मंदिर आहेत ते दाखवतो तुम्हाला मी. तर लाईक शेअर आणि करा माझ्या व्हिडिओला. सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो. त्या गणपती मंदिरात आलो आम्ही आणि आता दर्शन घेऊ. मग थोडं महाप्रसादकडे जाऊ, तुम्हाला मी दाखवतो. आता आम्ही ओटी घेतले मम्मीनी आणि आम्ही आता दर्शन करायला चाललो आहे. तर इथून हे आतमध्ये जायचा रस्ता इथून. तर इथे पूर्ण हे असं गर्दीच्या वेळेला हे सिटिंग म्हणजे असे लाईनिंग वाढायसाठी हे असं केलेलं आहे इथे. आणि इथून पूर्ण आतमध्ये दर्शन तुम्हाला पुढचं दाखवतो. फक्त हा प्रवेशद्वार आहे. 2 गजांत लक्ष्मी ठेवले आहेत, म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे 2 गज ठेवले. आणि इथे उंदीर मामा आहे. ते भक्त लोक त्यांना काय सांगायचं कानामध्ये ते सांगू शकतात इथे. आणि इकडे हे स्टार्टिंग एरिया हा. इथून आतमध्ये एंट्री आहे. इथे अशी त्याची एंट्री मला दाखवतो आतमध्ये पण. इथून हा आतमध्ये जायचा एरिया. इथे हे लाईनिंग आहे, पण आम्हाला स्पेशल एंट्री दिली आहे पप्पांमुळे. ते बसायचा एरिया, म्हणजे ते सिटिंग आहे जेवणासाठी. आणि महाप्रसाद चालू झाला. दर्शन करून घ्या गणपती बाप्पांचा TV स्क्रीनवर. आमचं खूप मोठं भाग्य आहे की आम्हाला आरती भेटली आज पप्पाने आणि मला. आणि मम्मी दर्शनाच्या लाईनीमध्ये थांबली आणि खूप आनंद वाटला. आणि आरती खूप सुंदर झाली. मी क्लिप टाकलं आहे एक, ते क्लिप बघा तुम्ही. आणि आता आम्ही समुद्रावर बघतो आता जायला भेटली की नाही. मी 1-2-3 क्लिप तुम्हाला टाकतो, कारण गर्दी खूप झाली आणि ऊन पण खूप आहे आणि त्याच्यामुळे ना खूप गरमी. तर आत्ताच मी ही राईड केली आहे आणि खूप मजा आली. आणि हा गणपतीपुळ्याचा समुद्र आणि इथं भरपूर ॲक्टिव्हिटी होतात. बघू शकता मागे तो चालला आहे आणि खूप मजा येते. आणि इथे मंदिर इकडे आहे, त्या साईडला तिकडे मंदिर आहे आणि इकडे समुद्र आहे. हा फुल समुद्र आहे. तिकडे हॉटेलमध्ये मम्मी आणि पप्पा नाश्ता करायला बसले आहेत. तुम्ही म्हटलं एक ॲक्टिव्हिटी करतो आणि मग पुढे बघूया आता काय होतं. म्हणून मी एक ॲक्टिव्हिटी केली, साधी राईडच केली. अजून पण करायचं होतं, पण आता माझ्यावर कोण एन्जॉय करायला कोणच नाही, मी एकटाच आहे. म्हणून म्हटलं एकच करतो. ओटी घेतलेली पुढे, तर त्याचा आता
पैसे देणार आणि मग आता तिथे छोट्या लहान पोरांची गोष्टी बघतो काहीतरी आरती ना. घे रे ती पिशवी उघड. थांबा देते काही. हे घे. तर आत्ताच मी घरी आले. खूप भूक लागले. जेवण आता जेवायला जाणार घरात. खूप ऊन आहे. गावाला तर खूप ऊन आहे. आणि एवढं एन्जॉयमेंट केलं आहे तिथे मी. आरती भेटली हे मेन गोष्ट आहे. किती वेळा मी आलो आहे गणपतीपुळ्यात, पण मला आरती कधी भेटली नव्हती. फर्स्ट टाईम आज आरती भेटली पप्पांना आणि मला. तर त्यासाठी म्हणून आम्ही हॅपी. तर आम्ही झोप बीप काढली आणि मस्त जेवण बिवून झालं आणि मस्तपैकी आता नदीचं गाळ काढतायत. मोठी नदी करतायत जरा. तर तुम्हाला बघायला भेटला तर मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आमच्या घराच्या जवळच आहे इथे नदी, पण तुम्हाला नदी सुकली आहे, त्याला गाळाचं काम चालू आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही असं चौघजणी, माझ्या मधली मावशी मामी आहे आणि ह्या दोन माझी मम्मी आणि मावशी. ती मागे आहे ना, ती माझी मावशी, मोठी मावशी. तुम्हाला मी सगळ्यांना भेटून दाखवतो. हे बघा, तर नदीच्या इथं आपण आलोय आणि ही नदी आहे, म्हणजे आता थोडीच राहिली नदी खूप. तर JCB लावला इथे काम करायला आणि हा रस्ता केलाय ना, म्हणजे गाळ उपसलाय. ही नदी इकडे हे अजून काढणार हे आणि इकडे टाकणार ही आहे ना दारावर, ही माती काढून ही सगळी अशी इकडे करणार, इथून नदी करणार. हा रस्ता आहे ना, इथून जाणार. ही सगळा दारा इकडे येणार, म्हणजे जागा आपल्याला. हे फक्त म्हटलं ह्यांना प्लेन करा आपल्याला इथे तिकडे बघून येते त्या दगडावर. तुम्हाला मी दाखवतो. मामी सगळं दाखवते. मावशी पण इथे येत होती भरपूर वेळा आणि मम्मी ते आत्ताच बघते. हे हा बघा, सांगितलं. हे बघा, हा रस्ता केला वाटतोय ना, पण इथेच हा ट्रक जातोय ना, म्हणून हे रस्ते केले नदीच्या गाळासाठी. हे बघा, नदीचा गाळ कसा उपसतायत बघा. म्हणजे नदी बेसिकली काय करणार आहेत, आता नदी ह्या साईडला आहे ना, तर हे बघा, हे सगळं कसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हे कसं पडलंय सगळं बघा, झाडं बिडं. मग त्यासाठी ही नदी आहे ना, ही या साईडला घेणार आहेत आणि ही भरणी त्या साईडला टाकणार आहेत, जेणेकरून ह्या साईडला सगळं जंगलच आहे. म्हणून बेसिकली त्या साईडला सगळं ना, सगळं खाली पडत चालले बघा. झाडं तुटली आहेत, काय कुजली आहेत. मग त्यामुळे ना ते रस्ता, वरती कसं गाव आहे ना, पाणी भरलं तर गावात भरेल पूर्ण पाणी. म्हणून बेसिकली इकडची माती तिकडे टाकणार, तिकडची नदी इकडे घेणार. म्हणजे कोणाला कवटीवरती म्हणा, आमच्या इथे पुढे कवटी मीन्स कपडे धुवायचं ठिकाण. आणि त्याच्या पुढे पण तिथे गणपती विसर्जन होतात ना, त्यासाठी एक असा लॉन बनवला आहे. त्या लॉनसाठी हे लोक येतात, तिथे गणपती बसवतात, आरती बिरती करतात आणि मग कसं काम चालू आहे. हे दिसतं ना, हा रस्ता गेला इथे, हा रस्ता आहे. मग तो जवळ होतो ना, म्हणून ते सगळं त्यांचं काम चालू आहे त्यांचं. की किती बघा, हे बघा, हा रस्ता आहे इथे, हे घर आहे ना, हे रस्ता आहे. आणि इथे बघा तुम्ही कसं ते खाली गेलं, इथे हे सगळं खाली गेलं. मग आता ही माती भरणी टाकली ना, की हे जरा वर येईल आणि इथे हे खाली होईल. म्हणजे दोन्ही साईडला कसं इक्वल होईल नदीसाठी, ह्याच्यासाठी. कारण हे बघा, इथे कुठे आता गाळ गेलाय बघा, हे लोक आता आले तिकडे. आणि ही माझी मामी अंगणवाडीची टीचर आहे आणि ही शाळेमध्ये कामाला, ही दुसरी मावशी अंगणवाडी सेवेत होती पहिले, आता ती शाळेत कामाला आहे. आमच्या गावची शाळा आहे ना, तिथे कामाला आहे. तुम्हाला दाखवतो आमची शाळा पण. हे बघा, इथे खाली काम चालू आहे आणि ही घरं म्हणजे किती जवळ. हे बघा, हे बघा किती म्हणजे जवळ जवळ आहे हे सगळं. आणि ही पायवाट आहे इथून आणि इथे हे
इथे खाली नदी. अतिवृष्टी पावसाची झाल्यावरती हे सगळं भरून जातं. मग त्यासाठी इथे सगळ्या सोयी ही ग्रामपंचायत करत असतात. आणि नाम फाउंडेशन ही ह्या वर्षी मागच्या वर्षी खूप चांगलं काम केलं आहे, म्हणून हे सगळं चालू आहे. बघा आंब्याला कशी वय करून ठेवली आहे बघा जाळीची. माकडाने धुडगूस घातला इकडे, म्हणून इकडे ही सगळी घर आहेत. आणि इकडे आमचं घर, हे आमचं घर आहे. तुम्ही बघितलं असेल किती गाळ तो खाली गेला होता आणि नाम फाउंडेशनच्या मार्फत काम चालू आहे हे सगळं. आणि गावचा सरपंच विलास पांचाळ म्हणजे माझा मामा, जो तुम्हाला मी दाखवेन, जो मागच्या व्हिडिओमध्ये गाणं म्हणत होता स्टेजवर तो, आणि उदय सामंत हे मंत्री आहेत, त्यांच्यामार्फत ही कामं चालू आहेत. म्हणजे मागच्या वर्षी पण हे काम चालू होतं गाळ उपसण्याचं, पण ते एका दुसऱ्या वाडीत केलं, मग ह्या वाडीत, इथून मग पुढच्या वाडीत, असं हे काम चालू आहे सगळं. मग कारण गावचा विकास व्हावा, प्रत्येक गावकऱ्याचं काम असतं, म्हणून हे सगळं चालू आहे. तर आणि तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला बोललो मगाशी की शाळा दाखवतो. तर ही शाळा आहे ही गावची. हे बघा माझ्या मामाची दोन्ही पोरं इथंच शिकली 7वीपर्यंत, आणि नंतर मग ती हायस्कूलला गेली मोठ्या स्कूलमध्ये, ते नेवऱ्यामध्ये आहे, तर तिथे गेले. आणि इथून ही सगळी वाडी चालू होती आतमधून, पूर्ण इथून आतमध्ये. आणि हे माझ्या मामाचं घर, ह्याच्या पुढे इथे घर, इथे हे दुसऱ्यांचे घर आहे, पण ह्या एका एरियामध्ये फक्त हे माझ्या मामाचंच घर आहे. आणि मग इथून ही वाट गेली, इथून मग शाळा, इथून एक दुकान आहे, आणि इकडून हे आमची सगळी वाडी त्या चालू होते. आणि मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल पालखी नाचवायचं, तर ती पालखी इथे नाचली होती त्या साईडला, आणि इथून पालखी गेली होती आणि स्टेज बांधलेला आहे इथे. हा बघा अजून चौतारा इथे अजून आहेच हा. आणि ही रांगोळ्या काढल्या होत्या. मी मागच्या वेळेला जास्त काय तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण गडबडच एवढी होती की म्हणून तुम्हाला मी काय दाखवलं नाही. तर आत्ताच पालखी आमच्या घरात येऊन गेली आहे, आणि हे बॅकला बघता हे आमचं घर आहे. आणि पालखी येऊन दुसऱ्यांच्या घरात गेली आता, आणि पालखी इथे नाचत होती. मी क्लिप्स थोडे टाकले, मला दाखवले. आता आतमध्ये सगळे बसलेत, तुम्हाला तो पण एक दाखवतो. आता पालखी झाली आणि आम्ही आता थोडंसं बीचवर आलो आहे, म्हणजे आमच्या वॉकिंग डिस्टन्सच आहे घराच्या इथून. तर ही माझ्या काकाची पोरगी आहे मोठ्या, आणि आम्ही आता दोघंच आलो आहे, कारण पालखी आता दुसऱ्यांच्या घरी गेली. मग आम्ही काय करणार, नाश्ता केला जरा कांदा पोहे. आणि हे बघा बीच खूप जवळ आहे आम्हाला घरापासून, म्हणजे इथे ह्या साईडला घर आहे तिकडे, आणि इथे बीच पूर्ण तिवरी बीच आहे, तिवरी बंदर सॉरी. आणि म्हणजे हा बघायला गेला ना तर हा पूर्ण गणपतीपुळ्याचा समुद्र आहे, पण थोड्या गावाच्या ह्याच्यामध्ये तो नावं चेंज होतात. तर हे बंदर आहे पूर्ण. हे बघा तुम्ही बोटी बघू शकता इथे, तुम्हाला दाखवतो मी झूम करून. बेसिकली इथं मच्छीमार जास्त आहेत, आणि वॉटर ॲक्टिव्हिटी पण आहेत तिथे. ते बघा खूप साऱ्या आहेत ॲक्टिव्हिटी इथे. तर ह्या तिवरी बंधारा आहे, तर इथे किती जवळ आहे बघा. म्हणजे इकडे हे घर आहे त्या साईडला, आणि इकडे आम्ही आत्ता बघा चालतच आलो आहे, म्हणजे 5 मिनटं पण नाही लागले आम्हाला यायला. तर हे कोकणात जे राहतात त्यांच्यासाठी खूप
स्वर्गीय सूट आहे. तिथे पालखी सोडून आम्ही इकडे मजा करायला आलो. मजा म्हणजे फोटोशूट करायला आलो, बाकी काय नाही आलं. तर तुम्हाला माझे फोटो बघायचे असतील तर इन्स्टाच्या पेजला आहेत आणि तिचं पण इन्स्टावर अकाउंट आहे, कोमल नांदिवडेकर. कोमल नांदिवडेकर हिचं नाव आहे. माझी बहीण आहे, काकाची मुलगी मोठ्या. तर आत्ताच आम्ही गाडी करून मामाकडे आलो आहे घरी आणि पालखी खूप एन्जॉय केली. एन्जॉय मीन्स सगळे लोक मिळालो आम्ही आता इथं मामाकडे आणि आता आउटफिट चेंज करतो. पप्पा पण आले मध्ये, मम्मी पण आहे, तिघं आलो. आता बघूया जेवायला काय केलं आहे. मग प्रसाद बिसाद सगळं घेतलं आहे आणि बघू आता. तर मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. आता आम्ही जरा आराम करत होतो, तेवढं मामीनी पन्ना आणलं करून, खूप सुंदर. टेस्ट नाही केलं, टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. एक नंबर आहे, सुंदर. हे आत्ताच मामाने चाफ्याचं झाड लावलं आणि त्याला फुलं आलेत आता. म्हणजे आम्ही एक मगाशी पालखीसाठी नेलं आणि हे दुसरं इथे फुल आहे. असे खूप झाडं लावलेत. हे आंब्याचं झाड लावलं आहे, हे आंब्याचं झाड आहे. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, तरी पण आता एकदा बघा. हा माड आहेत, लाईनीत माड लावले तिथे. इथे पेरू आहे छोटा लावला इथे. हा एक पेरू आहे, हा एक पेरू आहे. हे तुम्हाला माहिती आहे कसलं झाड आहे सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आवळ्याचं झाड आहे, आवळ्याचं. तिथे एक आवळा त्याला लागला आहे इथे, आवळा दिसला. आणि इथे पण एक आवळ्याचं झाड लावलं आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो की अननस आपण खातो, मुंबईला किती महाग आहे. तर आमच्या घरात अननस आहे, तर बघा, बघा अननस इथे लावले मामाने आणि मामीने लावले. म्हणजे माझी मामी सगळे झाडं लावते, मामा पाणी द्यायचं काम करतो. पाईपलाईन ठेवली अशी, विहीर आहे ना, विहिरीसाठी. आणि इथे एक अननस आहे. खूप चांगली चांगली फुलाची झाडं तर खूपच लावलेत. तेच हे बघा, एक नवीन आहे, जास्वंदाचंच आहे पण त्याला वेगळं नाव आहे काहीतरी. आणि हे तुम्हाला माहितीच असेल, इथे पण लावलेत. आणि इथे ना हे गोकर्ण लावलंय, सफेद गोकर्णाचं लावली वेल. पुढे पण आहे, म्हणजे आता इथून असं वरती जायला तिकडे पण लावली बांधावरती. सफेद गोकर्ण लावलं आणि इथे निळा गोकर्ण आहे, मला दाखवतो मी. हे बघा, सुकलेत त्याची पानं, फुलं, वेल आहे बेसिकली. मागे पण दाखवतो काय केलं आहे ते. आता मागच्या वेळेला मामीने हळद लावली होती, काढली आता हळद. तुळस बघा केवढीच्या मोठी. मुंबईला बघायला भेटते का बघा तुळस अशी. आणि पेरू आहे, म्हणजे आम्ही लहान होतो ना त्याचे पेरू एवढे खाल्ले होते ना, एवढे. एक पेरू एवढा येतो ह्याला. आणि हे कढीपत्त्याचं झाड एवढं मोठं, एवढं हे तोडलेलं होतं. आता बघा ते खाली बुंद्यात कसं झालंय. इथे पण आहेत झाडं बघा, बकळा कसा गेला बघा उडून. इथे पण आहेत झाडं, इथे पण अननस लावले पण त्याला अननस नाही झाले. एका झाडाला एकच अननस लागतं असे. आणि हे माड आहेत आमचे, म्हणजे माझ्या मामाचे. आणि इकडे केळी लावले, तर केळी पडलेत, आहेच नाही त्याला केळी. माकडं काय ठेवत नाहीत. मग विहीर दाखवतो, ही बघा, ही विहीर आहे आमची घरातली विहीर आहे. ते पाणी खूप खाली गेलं, मोटर लावून पाणी घेतो वरती आम्ही. काल आपण ज्या नदीला बघायला गेलो ना, ती नदी इथे खालीच आहे. आणि इथून हा रस्ता आहे, तिकडे बघायला गेलेलो. पाणी कंटिन्यू असतं आमच्याकडे. कपडे इकडे धुवायचे, खूप सुंदर आहे. बॅक साईडला आलेलो मी तुम्हाला दाखवायला. आणि ही फ्रंट साईड आहे, इथं टाकी ही पाण्याची. मोटरनी पाणी टाकीत येतं, टाकीत घरात.
आता मी ते पॅप्सी घ्यायला आलेलो. हे दुकान आहे आणि हे सलून आहे. कुलकर्णी म्हणून आहे त्यांचं दुकान आहे ते. पॅप्सी आत्ताच आलेलो. पॅप्सी घेतली, खाल्ली. मम्मी बोलली ना परत घेऊन ये. मग आम्ही परत गेलो आणायला. पॅप्सी आणलं नको तेवढ्या. आता घरी परत आम्ही नदीवर चाललोय. ते गाळ उपासनं चालू आहे ना, ते परत मम्मी मला बघायचं होतं. मग आता परत चाललो आम्ही तिकडे. आणि ऊन तर एवढं आहे ना, 12 वाजले. 12च्या उन्हात आम्ही चाललोय. काय खाल्लं नाही आहे, जेवायचं आता. पण आल्यावर जेवू. आता आज आम्ही गाडीत बसणार आहे ना संध्याकाळी. मग थोडं फिरतो सगळीकडे. नंतर काय नंतर गाडीतच बसायचं. मग आता चाललंय आमचं की फिरूया जरा. मग चाललंय थोडं वॉकिंग डिस्टन्स आहे. काय घर आणि इथे दुकान. मग आता चाललंय. चला आता आम्ही नदीतनं चालतोय तिकडे. ती मागे बघताय ना, ती सगळी नदीच आहे. आणि हे लोक पण आहेत आमच्या बरोबर. आणि इकडे ही बघा नदी इथे आहे. सगळे हे झाले असली नदी. आता पावसाळा नाही ना, आता उन्हाळा. पण इकडे चाललोय आता. पूर्ण नदी सुकली आहे पूर्ण, म्हणून ते तर काम चालू आहे सगळं नदीचं. तिथे आहे थोडंसं पाणी. कुठे कुठं आहे हे बघा. किती पाणी आहे मध्ये मध्ये. भांडी पण यायची पिढा ठेवलं. यायची भांडी लग्नासाठी वेगळी. हा काय बोलतेस? म्हणजे माझ्याकडे बोलून सांगतेस ना. बोल नदी काय बोलतेस? बोल. आवाज येतो. आत्ते बोलते काय ग? अरे म्हणजे इथे जागृत होतं ते. तिथे ना चिठ्ठी ठेवायची, काय भांडी पाहिजे त्यांनी पानाचा विडा ठेवायचा. आणि मग तिथे भांडी यायची. आणि मग आपलं काम झालं की ती भांडी पोस्ती करायची. पण कोणी ती भांडी एका वेळेला दिलं नाही. त्याच्यामुळे तो तिकडचे ते देव पण हे झालं. पण नंतर तरी पण तिथे आता गौरी पूजन हे करतात ना, म्हणजे गौरी पुस्तक तिथे. कुठे? तिथे पुस्तक ह्या दगडावर. हे दगडावरती तर गौरी पूजन होतं गणपतीच्या सीझन मध्ये. गौरी इथनच नेतात. आणि ते त्याचं झाड असतं ते चौकी चाफा बघा इथे आहे वरती. तर कसं असतं बघा, देवाचं देव पण असतं. तर आता पुढे जाऊया आपण. आता नदीतनं बाहेर आलो आम्ही. आता वरती चालले. घरं लागली बघा किती जवळ. इथे हे घर आहे आणि इथे नदी खूप जवळ जवळ आहेत. तुम्हाला दाखवतो मी आता. तुम्हाला माहिती आहे जेवण बिवून झालं. आता आलो आम्ही तिथे नदीवरून. तर पाहुण्यांकडे गेलो. हे बघताय तुम्ही मागच्या वेळेला मी आलो तेव्हा पालखी होती इथे चालू. आणि मग आता मामाकडे चालले माझ्या एका. मम्मी आणि मी. तर आता आम्ही चाललोय आमच्या घरी. निघालोय वक्रतुंडनी. रात्री संध्याकाळची गाडी. आता 6:30ची गाडी आहे. मम्मी बिम्मी मामी सोडायला आलेत आम्हाला. पप्पा पण आहेत. आणि ते बॅग्स ठेवल्यात आणि माझी बॅग. तर गाडीची वेट करते. हाय गाईज. तर आम्ही सकाळी आलो आहे 7 वाजता. आलो गाडीत बसून पाय पण सुजले तिघांचे पण, मम्मी पप्पांचे माझे पण. आलो झोपलो आम्ही. झोपून उठलो, आंघोळ बिंघोळ केली, जेवलो. म्हटलं आता आपण एंड नाही केला व्हिडिओचा, तो एंड करूया. तर मी काही गोष्टी आणल्यात गावावरनं. म्हणजे गावाला तर एक आंबा नाही आहे, फणस नाही, काजू नाही, काहीच नाही आहे. मग आम्ही विकत घेतलं आहे ते पण. हे जेव्हा पालखीला गेलो तर हे पालखीचा नारळ आणि ओटी मम्मीला दिलेली पुजाऱ्यांनी. आणि गणपतीपुळ्यात गेलो तर तिकडनं हे पेढे आणले गणपतीचे. तिथेच हे कोकम सरबत घेतलं आणि हे कोकम घेतले. म्हणजे गावाला कोकम पण नाही येत यावर्षी.
दरवर्षी आम्हाला हे असं मामी आमची देते, मामी आजोबा बिजोबा देतात हे असे पॅकेट्स. आणि हा मालवणी खाजा घेतो. बाकी सगळं गावाला म्हणजे काहीच नाही आहे. होता मोहर सगळ्यांना आला होता, पण पावसाने, अवकाळी पावसाने पूर्ण सगळ्याची वाट लावून टाकली. पूर्ण जाळ केला, पूर्ण जळलेत अक्षरशः झाडं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, हा पूर्ण मोठा व्हिडिओ बनवला आहे मी खूप. तर दोघा तिघांचे मला फोन पण आले होते की थोडे मोठे व्लॉग्स बनव. त्यासाठी हा जरा मोठा व्लॉग बनवला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या घरची पालखी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. तशी तुम्हाला माहिती आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव साईराज व्लॉग्स आहे. तर तुम्ही तिथे जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर बाजूला बेल आयकॉन आहे, ती बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्हाला कुठल्या रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्लीज माझ्या इंस्टाच्या पेजला पण फॉलो करा. इंस्टाचा ID आहे माझा साईराज नांदिवडेकर. तर तुम्हाला मी कुठे जातो आहे तिथे पटकन कळतं. इंस्टाला मी लगेच पोस्ट टाकतो. आणि मी जे फोटोशूट केलं आहे तुम्हाला मी व्लॉग्समध्ये सांगितलं की आम्ही बंदरावर गेलो तर तिकडचे फोटो मी सगळे इंस्टाला टाकले. तुम्ही तिकडे पण लाईक आणि शेअर करू शकता. आणि तुम्हाला जर इथे नसेल काय कमेंट्स करायचं तर तुम्ही माझ्या इंस्टाच्या पेजला सांगू शकता तुम्ही मला. तर नवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून. धन्यवाद.